नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर मित्रांनो. पी-एम किसान योजनेअंतर्गत एक महत्त्वाची बातमी आली. भरपूर शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर चुकलेले होते. तर ते पी-एम किसान योजनेअंतर्गत कोणतेही मोबाईल नंबर आहेत ते माहीत नव्हते. त्यामुळे स्टेटस पाहताना भरपूर अडचणी येत होत्या. आता ती अडचण दूर झालेली आहे मित्रांनो. पी-एम किसान योजनेअंतर्गत शेतकरी आपल्या पी-एम किसान योजनेचा मोबाईल नंबर तो अपडेट करू शकता आणि चेंजसुद्धा करू शकता. या व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर चेंज कसा करायचा ते पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना या गोष्टीची माहिती होईल. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला Googleवरती यायचंय. Googleवरती आल्यानंतर आपल्याला सर्च करायचंय. इथे तुम्हाला सर्च करायचंय pmkisan.gov.in आणि सर्च करायचंय. हे सर्च केल्यानंतर तुम्हाला हे वेगळ्या पद्धतीचे इंटरफेस ओपन होईल. ह्याच्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी असं एक पेज ओपन झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला शोधायचं आहे काय, तर याच्यामध्ये तुम्हाला न्यू फार्मर रजिस्ट्रेशन ई-के-वाय-सी किंवा हे काहीच शोधायचं नाहीये. तर खाली जायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथे बघा इथे न्यू ऑप्शन दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला भरपूर दिलेलं नो युअर स्टेटस, नेम करेक्शन ॲज पर आधार, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण याच्यामध्ये दुसरीकडे कुठं न जाता आपल्याला कुठं जायचं आहे, तर इथं जायचं आहे. पीएम किसान योजनेमध्ये अपडेट मोबाईल नंबर याच्यावरती क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन येईल की अपडेट मोबाईल नंबर. सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो, इथे बघा तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहेत, रजिस्ट्रेशन नंबर आणि आधार नंबर. ह्या दोन गोष्टींनी तुम्ही तुमचं पीएम किसानचं नोंदणी केलेलं शोधू शकता. हे जर तुमचा पहिला मोबाईल नंबर जर रजिस्टर असेल तरच आपण दुसरा मोबाईल अपडेट करू शकतो. पहिला मोबाईल रजिस्टर मोबाईल नंबर जर याच्यामध्ये तुमचा लिंक केलेला नसेल, याच्यामध्ये नसेल, तर तुम्ही चेंज करू शकत नाही. हे खूप महत्वाची सूचना आहे आणि ही लक्षात ठेवा मित्रांनो, कारण जर ते अपडेटच करायला तुम्हाला ओटीपीच येणार नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही. आता इथे बघा तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर दिलेला आहे. समजा रजिस्टर मोबाईल नंबर कुठला टाकलाय हे तुम्हाला जर माहित नसेल, तर तुम्ही आधार नंबरचा यूज करू शकता. इथं तुमचा आधार नंबर आहे, तो आधार नंबर तुम्ही टाकून हे करू शकता. समजा जर तुमच्याकडे आधार नंबर नाहीये पण तुमचा मोबाईल नंबर तुम्ही कुठला टाकलेला हे माहिती असेल, तर तुमचा रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक करून तुम्ही ते तुमचा मोबाईल नंबर टाकू शकता. तर मित्रांनो, आधार नंबर टाकूया आता. आता माझा आधार नंबर मला माहिती आहे. आता मी हा आधार नंबर टाकलेला आहे. इथं शेजारी तुम्हाला कॅप्चर दिलेलं आहे, तर ते कॅप्चर तुम्हाला इथं शेजारच्या कॅप्चर कोड मध्ये टाकायचं आहे आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर इथे बघा गेट आधार ओटीपी म्हणून ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. जर तुमचा आधारला जो नंबर लिंक आहे त्या नंबरवरती तुम्हाला ओटीपी जाणार आहे आधारचा. आधारचा ओटीपी अशा तऱ्हेने माझ्या मोबाईलवरती आलेला आहे. तर तुम्ही इथे इंटर करतो आणि इथं व्हेरीफाय ओटीपी करायचंय. व्हेरीफाय ओटीपी केल्यानंतर इथं ओटीपी तुमचा व्हेरीफाय होईल. याच्यावरती ओके म्हणून क्लिक करायचं आहे. हे झाल्यानंतर इथे तुम्हाला दिलेला आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे. फार्मर जो कोणी फार्मर आहे त्या फार्मरचं नाव आहे, त्याचा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याचा आधार नंबर दिलेला आहे, त्याचं जेंडर आहे आणि डेट ऑफ बर्थ आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आता काय करायचं, इथे सगळ्यात खाली जो इंटरफेस दिलेला आहे ना, तिथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा, एंटर मोबाईल नंबर. जो कुठला अपडेटेड नवीन कुठला मोबाईल नंबर टाकायचा ना तो टाकायचा. इथे त्यांनी क्लिअर सांगितलेले बघा, एंटर न्यू मोबाईल नंबर. जो कुठला तुमचा नवीन मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तो मोबाईल नंबर इथे टाका. गेट ओटीपी वरती क्लिक करा. गेट ओटीपी आल्यानंतर तुमचा जो काही ओटीपी असेल तो ओटीपी त्याच्यामध्ये टाकला. ओटीपी व्हॅलिड झाला, सबमिट झाले की तुमचा मोबाईल नंबर चेंज झालेला असेल मित्रांनो. तर अशा पद्धतीची ही प्रोसेस होती पीएम किसान योजनेच्या मोबाईल नंबर अपडेटची, जे तुम्हाला मी दाखवली. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो नक्की लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत भरपूर लोकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून सर्वांना या गोष्टीची माहिती होईल. धन्यवाद.